मकर संक्रांती स्पेशल आज आपण बनवूया अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये परफेक्ट असे मौसूद बिना पाकाचे तिळगुळ लाडू। अगदी मंडळी तुम्ही फर्स्ट टाइम लाडू बनवणार असाल तरी देखील तुमची रेसिपी एकदम परफेक्ट बनेल। कोणीही अगदी सहज करू शकतो। पारंपरिक पद्धतीने रेसिपी शेअर केलेली आहे। बिना पाकाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या लो फ्लेमवरती पॅन ठेवून त्यामध्ये अर्धा किलो इतके पॉलिश केलेले तीळ ऍड करायचे आहेत। आता मला तीळ आपल्या लो फ्लेमवर छानपैकी हलके असे सोनेरी होईपर्यंत मस्त असे लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम आपल्या मीडियम किंवा हाई ठेवायची ना, अदरवाइज तीळ लगेचच काळे होतील। साधारणतः 10 मिनिटांनंतर पाहू शकता तिळगुळ हलके असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। गॅस बंद करून त्याला बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। तीळ मंडळी भाजता वेळी आपल्याला जास्त ब्राऊन करायचे नाहीत, अदरवाइज लाडू आपले काळपट तयार होतात। सो मंडळी सर्व तीळ मी इथे भाजले बाउलमध्ये काढलेले आहेत। आता 1 कप इतक्या डाळ्या म्हणजे 150 ग्राम इतक्या डाळ्या घेतल्या, त्या देखील आपल्या लो फ्लेमवरती भाजून घ्यायच्या आहेत। हार्डली 2 मिनिटांनंतर पाहू शकता डाळ्या देखील मस्त असे क्रिस्पी भाजल्या गेल्यात। आता हे देखील आपल्या बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता तिसरा इन्ग्रेडियंट लाडूचा 1 कप म्हणजे 1 पाव इतके मी शेंगदाणे घेतलेले आहेत। लो फ्लेमवरती शेंगदाणे देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। हे बघा साधारणतः 3 मिनिटांनंतर पाहू शकता शेंगदाणे देखील मस्त कुरकुरीत झाले आणि त्यांचे सालं निघत आहे। आता गॅस बंद करून देऊन शेंगदाणे प्लेटमध्ये काढून त्यांचे सालं काढून घ्यायचे आहेत। हे बघा शेंगदाण्याचे सर्व सालं काढून घेतलेले आहेत। आता चौथा साहित्यामध्ये मी इथे अर्धा किलो इतके तीळ आहे, तर अर्धा किलो इतकंच गुळ घेतलेला आहे। गुळ मी साधा घेतलेला आहे, चिक्कीचा गुळ घेतलेला नाहीये। आता गुळ आपल्याला लो फ्लेममध्ये फक्त वितळून घ्यायचं आहे, याची चाचणी करायची नाहीये। साधारणतः 4 मिनिटांनंतर पाहू शकता गुळ मस्तपैकी वितळला गेला, याची चाचणी वगैरे केली नाहीये। आता यामध्ये विलायची पावडर आणि भाजलेले सर्व साहित्य व्यवस्थितपणे आपण मेल्ट केलेल्या गुळामध्ये आपल्याला छानपैकी ऍड करून देऊन आता हे मिक्स आउट करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे, लक्षात ठेवायचं आहे। अदरवाइज हाय किंवा मीडियम फ्लेम ठेवली तर लाडूचं मिश्रण जळलंच समजा। हे बघा व्यवस्थित सर्व मिश्रण मी इथे हार्डली 2 मिनिटात मिक्स आउट करून घेतलेले। व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स आउट करून झालं गॅस बंद करायचे आहे आणि हे मिश्रण गरम असताना थंड पाण्यामध्ये हात भिजवायचे आणि लाडू बनवायला सुरुवात करायची आहे। हे बघा एकदम सुंदर गोल गरगरीत लाडू तयार होतात। आता याच पद्धतीने सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत। लाडू बनवता वेळी मित्रांनो अधूनमधून मिश्रण आपल्याला लाडू बनवता वेळी ढवळायचं आहे, जेणेकरून खालती बसलेला गुळ देखील छानपैकी मिश्रणामध्ये मिक्स होतो आणि एकदम परफेक्ट लाडू तयार होतात। तसेच लाडूचं मिश्रण थंड झालं पुन्हा थोडंसं लो फ्लेमवरती गरम करा, परफेक्ट लाडू बनतील। सो मंडळी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत। कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्कीच एक लाईक करा। तसेच या पद्धतीने तुम्ही छोटे देखील लाडू बनवू शकता। छानपैकी कोणाला द्यायचे असेल हे परफेक्ट पर्याय आहे। हे बघा किती सुंदर लाडू तयार झालेले आहेत, तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। आतमधून लाडूचं टेक्स्चर बघा अगदी खुसखुशीत आणि एकदम मौसूद झालेले आहेत आणि चवीला एकदम अप्रतिम। सो चला मंडळी पुन्हा भेटूया। हर हर महादेव।